नमस्ते मित्रांनो, संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. मागील भागात आपण संशोधन समस्येच्या अनुषंगाने उद्दिष्ट कशी मांडायची आहेत याबद्दल माहिती घेतली. मित्रांनो, आजच्या भागात आपण संशोधन प्रस्ताव लेखन करत असताना संशोधन समस्येचं गृहीतक हे लिहायचं कसं आहे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आता बरेच विद्यार्थी काय करत असतात की गृहीतके म्हणजे अझम्पशन्स आणि परिकल्पना म्हणजे हायपोथेसिस हे मांडणी करत असताना गफलत करत असतात. आता गृहीतक जी असतात ती नेमकी काय असतात की ऑलरेडी असं विधानं जी असतात की जे तुम्ही गृहीत धरलेलं असतं आणि ते विधानं पुन्हा पुन्हा सिद्ध करण्याची आपल्याला आवश्यकता नसते. आणि ही विधानं जी आहेत ही तुम्ही काय करत असतात की तुमचे निरीक्षण असतील किंवा काही अनुभव वगैरे असेल किंवा काही वाचनातून वगैरे लक्षात आलेलं असेल तर ह्या गोष्टी आपल्याला सहज लक्षात येतात की वास्तव नेमकं काय आहे आणि त्या वास्तवाच्या आधारे तुम्ही काहीतरी गृहीत धरून त्या समस्येच्या अनुषंगाने गृहीतकही काय करत असतात, मांडत असतात. मग आता ही गृहीतक मांडायची कशी याबद्दल आता आपण काय करूया, उदाहरणाद्वारे माहिती करून घेऊया. आता पुन्हा तेच उदाहरण घेते आहे की महाराष्ट्रातील दूरशिक्षणाद्वारे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य आणि निर्णय क्षमता यातील सहसंबंधाचा अभ्यास हा आपल्या संशोधनाचा विषय आहे. आता या विषयाच्या अनुषंगाने जर तुम्हाला गृहीतक मांडायची असतील तर ती कशी असतील, तर दूरशिक्षणाद्वारे उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी नोकरी व्यवसाय करून शिक्षण घेत असतात. म्हणजे आपल्याला माहिती आहे की नियमित महाविद्यालयात जाणारा जो विद्यार्थी आहे त्यापेक्षा इथे या दूरशिक्षणाद्वारे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचं गुणवैशिष्ट्य जे आहे ते निश्चितच वेगळं आहे. आणि म्हणून हे आपण गृहीत धरलेलं आहे की नोकरी व्यवसाय करणारे जे विद्यार्थी आहेत ते त्यांचं शिक्षण जे आहे पूर्ण करायचं जर असेल तर ते दूरशिक्षणाच्या माध्यमातून पूर्ण करत असतात. शिवाय दूरशिक्षणाद्वारे उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी कौटुंबिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या पार पाडून शिक्षण पूर्ण करतात. म्हणजे कुटुंब असेल किंवा ते व्यवसाय वगैरे जे आहेत हे सगळ्या बाबी जे आहेत त्याच्या जबाबदाऱ्या पार पाडून ही मंडळी काय करत असते, शिक्षण घेत असते. दूरशिक्षणाद्वारे उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी उपलब्ध वेळेनुसार, क्षमतेनुसार आणि कलेनुसार शैक्षणिक गरजा पूर्ण करतात. जसं आपण नियमित महाविद्यालयात जाणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचं जे ध्येय ठरलेलं असतं की या वर्षात ही डिग्री माझी पूर्ण झाली पाहिजे किंवा मला अशा या वयामध्ये मला नोकरीही मिळवणं गरजेचं आहे. परंतु दूरशिक्षणाद्वारे शिक्षण घेणारे विद्यार्थी अगोदरच कुटुंब, व्यवसाय किंवा नोकरीच्या जबाबदाऱ्या पार पाडून शिक्षण घेत असल्यामुळे त्यांना जेव्हा वेळ मिळत असतो किंवा समजा त्यांच्या नोकरीमध्ये त्यांना जर गरज भासत असेल तर त्या अनुषंगाने ते त्यांचं उच्च शिक्षण घेण्याचं काय करत असतात, महत्व जे आहे किंवा त्या अनुषंगाने पुढे प्रयत्न करत असतात आणि त्या शैक्षणिक गरजा ज्या आहेत त्या पूर्ण करत असतात. मग समजा 2 वर्षाची डिग्री आहे तर आपल्याला माहिती आहे की जास्तीत जास्त 4 वर्षामध्ये जर डिग्री पूर्ण करता येते तर त्यांचं 2 वर्षात नाही झालं तर ते 4 वर्षाच्या आतमध्ये डिग्री ही पूर्ण करू शकतात. कधी कधी त्यांना 4थं वर्ष सुद्धा लागण्याची शक्यता आहे. म्हणून त्यांच्या नोकरीतून त्यांना जसा वेळ मिळेल त्या वेळेनुसार ही मंडळी काय करत असतात, शिक्षण घेत असतात. शिवाय दूरशिक्षणाद्वारे उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी दैनंदिन समस्यांना सामोरे जाऊन उच्च शैक्षणिक संपादन करत असतात. कारण नोकरी व्यवसाय करत असल्यामुळे त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावं लागत असतं. कधी नोकरीतून त्यांना वेळ मिळत नाही, कधी कुटुंबाच्या पालन पोषणाची जबाबदारी असल्यामुळे त्याच्यातून त्यांना वेळ मिळत नाही. म्हणून अनेक समस्या येत असतात आणि या समस्यांना सामोरं जाऊन ही विद्यार्थी काय करत असतात, शिक्षण घेत असतात. दूरशिक्षणाद्वारे उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी मानसिकदृष्ट्या सक्षम असतात. हे आपण गृहीतक मानलेलं आहे. असं गृहीत धरलेलं आहे कारण ते अनेक आव्हानांना सामोरं जाऊन आपल्या शिक्षणाची तळमळ जी आहे किंवा मनातल्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी राहून गेलेली जी काही एक आशा आहे ती आशा जागृत करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा ते स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून ते वेळ आणि एकूणच त्यांच्या सगळ्या जबाबदाऱ्या याचा समन्वय साधून काय करत असतात, शिक्षण घेत असतात. म्हणून हे विद्यार्थी मानसिकदृष्ट्या सक्षम आहेत असं आपण काय केलेलं आहे, गृहीत धरलेलं आहे. दूरशिक्षणाद्वारे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये पटकन निर्णय घेण्याची क्षमता असते. म्हणजे ते निर्णय पटापट घेऊ शकतात असं आपण काय केलेलं आहे, गृहीत धरलेलं आहे. कारण ऑलरेडी ते नोकरी व्यवसाय करत असतात, त्यांना जबाबदाऱ्या काय आहेत हे माहिती आहे, भविष्यात पुढे काय करायचं आहे हे माहिती आहे. त्याच्यामुळे निर्णय घेण्याची क्षमता त्यांची म्हणजे आपण म्हणूया पटकन ते निर्णय घेतात असं आपण काय केलेलं आहे, गृहीतक हे मांडलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने मित्रांनो संशोधन समस्येच्या अनुषंगाने जी काही आपण गृहीतक मांडत असतो तर समस्येचं वास्तव नेमकं काय आहे
जगात नेमकं काय चाललेलं आहे किंवा समाजात नेमकं काय चाललेलं आहे हे पूर्वानुभवानुसार, कधी कधी वाचनाच्या अनुभवानुसार आपण काय करत असतो, मांडणी करत असतो. कारण ऑलरेडी प्रूव्ड असतात, ते सिद्ध असतात, पुन्हा पुन्हा आपल्याला सिद्ध करण्याची आवश्यकता नसते. अशा रीतीने मित्रांनो, आता आपण संशोधन समस्येच्या अनुषंगाने गृहीतकं मांडायची कशी याबद्दल माहिती घेतली. पुढील भागात आपण संशोधन समस्येच्या अनुषंगाने परिकल्पना म्हणजे हायपोथेसिस कशी लिहायची आहेत याबद्दल माहिती घेणार आहोत. तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद.